हॅलो फ्रेंड्स, मी हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपली दुसरी सीरीज आहे सुक्या भाज्यांची। सगळ्यात पहिले आपण मेथीची भाजी बनवूया, मोकळीवाली। कांदा कट करून घ्यायचा, 4-5 मिरच्या कट करून घ्यायच्या आणि लसणाच्या कळ्या या बारीक चॉप करून घ्यायच्या। आपण पेस्ट टाकणार नाही याच्यामध्ये। या प्रकारे तुम्ही नक्की करून पहा। लसणाच्या बारीक कळ्या चॉप करून टाकायच्या। सगळ्यात पहिली मेथी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती हातानेच तोडून घ्यायची, चाकूने वगैरे कट करायची नाही, तर ती कडवट बनते। सगळ्यात पहिले कढईमध्ये एक मोठा पळी तेल टाकायचं, जिरं मोहरी टाकायची। जिरं मोहरी तडतडली की त्यात कांदा, हिरव्या मिरच्या वगैरे टाकायचा आणि लसणाच्या कळ्या टाकायच्या। नंतर मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणेच पूर्ण मसाले टाकायचे, बेसिक मसाले, आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा। टोमॅटो झाला 2 मिनटं, त्याच्यानंतर मेथी टाकायची। मेथी खालीवर करून 10 मिनटं ते झाकून शिजवायची। आपली टेस्टी भाजी रेडी आहे। चला तर आपली दुसरी भाजी आहे मूग मसाला। मूग मसाला पण एकदम इझी आहे, टिफिनसाठी एकदम बेस्ट आहे ही। सगळ्यात पहिले 1 कप मूग घेतला आहे, ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि कुकरला आपल्याला त्याची शिट्टी काढून घ्यायची आहे। आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि कुकरला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। सगळ्यात पहिले कढई चढवायची, कढईमध्ये तेल टाकायचं, मोहरी टाकायचं, जिरं टाकायचे। ते तडतडलं की त्याच्यामध्ये टाकायची 2 मिरे आणि 2 लवंग आणि 1 तेजपत्ता टाकायचा। त्यांनी खूप छान फ्लेवर होतो त्याला, एकदम मस्त हॉटेलसारखं बनते। त्याच्यामध्ये टाकायचं कांदा, हिरवी मिरची आणि अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा आणि पूर्ण तिखट, मीठ, हळद टाकायची आणि खालीवर करून भाजी एकदम तयार। तर तिसरी भाजी आहे आपली पनीर भुर्जी। एकदम टेस्टी बनते। सगळ्यात पहिले जास्त प्रमाणात कांदा घ्यायचा, म्हणजे 2 कांदे घ्यायचे, टमाटर घ्यायचा, लसूण अद्रकचा पेस्ट घ्यायचा आणि सगळ्यात पहिले पनीर क्रश करून घ्यायचं छान प्रकारे। फ्रेंड्स, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। सगळ्यात पहिले कढईमध्ये तेल टाकायचं, मोहरी, जिरं टाकायचं। त्याच्यामध्ये चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये टाकायचे कांदा आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आणि त्याच्यामध्ये टाकायची कसुरी मेथी। सगळ्यात पहिले हे ब्राऊन कलर येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये टाकायचे मसाले, बेसिक मसाले, म्हणजे 2 चम्मच तिखट टाकायचं, 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच कोथिंबीर म्हणजे कोरिएंडर पावडर टाकायचं। हे चांगलं हलवून घ्यायचं, खालीवर करायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं थोडं पाणी टाकायचं। टोमॅटो टाकायचं पहिले मसाला टाकल्यानंतर आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, म्हणजे मसाले जळले नाही पाहिजे म्हणून। आणि त्याच्यामध्ये टाकायचं पनीरचे क्रश केलं होतं, फ्रेश पनीर, आणि खालीवर करून 2 मिनटात ही पनीर भुर्जी आपली रेडी आहे। आणि फ्रेश धनियासोबत गार्निश करायचं। एकदम टेस्टी भाजी तयार झाली आपली पनीरची। टिफिनसाठी एकदम उत्तम आणि झटपट होणारी टेस्टी भाजी आहे ही। आणि फ्रेंड्स, आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे, तर तुम्ही ऑर्डर करू शकता। पुढे मी कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आता करूया चौथी भाजी, म्हणजे फुलगोबीची भाजी। सगळ्यांनाच ही फुलगोबी फार आवडते, लहान मुलांना, मोठ्यांना, सर्वांना। चला तर सगळ्यात पहिले आपल्याला फुलगोबी पूर्ण स्वच्छ करून घ्यायची आहे, कट करून घ्यायची आहे पहिले छान प्रकारे। आणि गॅसवर चढवायचं पाणी, त्याच्यामध्ये टाकायचं मीठ, ते उकळायला बॉईल आलं त्या पाण्याला की त्याच्यामध्ये टाकायची फुलगोबीची कट केली होती, म्हणजे ती पूर्ण स्वच्छ होऊन जाणार। तर पूर्ण सगळ्यात पहिले कांदा, टोमॅटो वगैरे कट करून घ्यायचा, त्याची प्रिपरेशन करून घ्यायची आणि कढई चढवायची। त्याच्यामध्ये टाकायचं मोठ्या पळीने तेल, मग जिरं मोहरी टाकायची। ती तडतडली की त्याच्यामध्ये कांदा, अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचा, ते ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचं। आणि मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पूर्ण मसाले टाकायचे, त्याच्यामध्ये टाकायचं टोमॅटो आणि जी फुलगोबी होती ती टाकून खालीवर करून घ्यायचं। त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी ठेवायचं, भाजीत पाणी टाकायचं नाही। आणि अशा प्रकारे तुम्ही 15 मिनटं ती शिजवा खालीवर करून, एकदम टेस्टी भाजी तयार होते। आता चला तर 5वी भाजी म्हणजे तेल दोडकी, याला गिलकीसुद्धा म्हणतात। ते चांगले पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कट करून घ्यायचे। ही भाजी आपल्या सांध्यांना जी ऑइलिंगची आवश्यकता असते तिची पूर्णता करते, एकदम चांगली असते ही भाजी। सगळ्यात पहिले आपल्याला कढई चढवायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, तेल कमीच टाकायचं कारण की या भाजीला तेल सुटते। त्याच्यामध्ये टाकायचं जिरं मोहरी, ते तडतडली की त्याच्यामध्ये टाकायचा कांदा आणि लसूण अद्रकची पेस्ट टाकायची। ती चांगली ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकायचं 2 चम्मच तिखट, 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच गरम मसाला।
खालीवर करायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं टोमॅटो आणि नंतर कट केलेले पूर्ण गिलके त्याच्यामध्ये टाकायचे आणि खालीवर करून झाकून ही 10 मिनटं आपल्याला शिजून घ्यायची आहे. अशाच प्रकारे ही भाजी शिजून घ्यायची आहे. एकदम टेस्टी आणि चविष्ट बनते. अशाच प्रकारे तुम्हाला 5 प्रकारच्या भाज्या कशा वाटल्या ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तिसरी सिरीज सुक्या भाज्यांची लवकरच येणार आहे, तर त्यामुळे माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.